शकता? संभाजीनगर येथे राजपूत समाजाचा जो महामेळावा झाला होता तिथे केंद्राचे संपूर्ण भारताचे मंत्री राजनाथ सिंग हे प्रमुख उपस्थिती होते। त्यांच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या बऱ्याचशा मंत्र्यांनी नेत्यांनी राजपूत समाजाच्या या मागण्यांबद्दल मोठे मोठे भाषण केले, परंतु त्यांनी त्यावर काही ॲक्शन न घेतल्यामुळे 2 ऑक्टोबर रोजी मला जळगाव जिल्हाधिकाऱ्यालय येथे आमरण उपोषण करावं लागलं। त्यावेळेस 6व्या दिवशी माननीय आमदार किशोरप्पा पाटील हे आले। त्यांनी शिंदेसाहेबांना फोन लावून दिला। शिंदेसाहेबांनी संपूर्ण समाज बांधवांसमोर सर्वांना शब्द दिला की 8 दिवसात महामंडळ डिक्लेअर करतो। ह्या अधिकाऱ्याला सांगितलं, त्या अधिकाऱ्याला सांगितलं, असं त्यांनी फोनवर सांगितलं, परंतु 4 महिने झाले आता अजून काही झालं नाही। त्यामुळे पुन्हा राजपूत समाजाला उपोषणासाठी बसण्याची वेळ आलेली आहे। शिंदेसाहेब हे राजपूतांना दिलेला शब्द पाळतील का याची राजपूत समाज प्रतीक्षा करत आहे। विषयावर मार्ग काढतो। किशोरप्पा जी, तुम्ही त्यांना वीरेंद्र सिंगला सोमवार मंगळवारी भेटून घ्या। बर आणि त्यांना मी सांगितलं हे जे काही मार्गी जे छोटे छोटे विषय तात्काळ मार्गी लावून टाका, इमिजिएट। हो सर, काय झालं साहेब, आपली मागे 2 महिन्यापूर्वी मीटिंग झाली, आपण सगळ्या विषयांना मंजुरी देऊन निर्देश पण दिले, पण या अधिकाऱ्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये चाल दखल केली। त्या अधिकाऱ्यांना मी माझ्या भाषेत सांगितलेले आता जी सांगितलंय लवकर तुम्ही त्यांचं हे करा, समाजाचं हे बघू नका, त्यांना जास्ती टाइम वाट बघायला लावू नका। सर, मी आपण आपल्या माध्यमातून विनंती करतो दिलीप भाऊला की आज त्यांनी ते उपोषण मागे घ्यावं असं। सर आपण हो 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 बिलकुल, आणि तू लगेच भेट त्यांना जाऊन त्या अधिकाऱ्यांना, आणि मी यांनाही सांगितलंय आपल्या केसरकरांना, मंत्र्यांना। चालेल सर, मी मंगळवार बुधवारी मी तो विषय करतो सर। ओके, ठीक ठीक। हो सर, 1 मिनिट ते बोलताय सर आपल्याला। हॅलो, हा गिरीश भाऊ बोला। साहेब जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। साहेब, तुम्ही विषय मार्गी लावाल याची खात्री आहे आम्हाला, तुम्ही करू शकता, करसाल तुम्ही, फक्त लवकर करा। करणार मी सांगितलं, मला बोलणंही झालं। हा ओके, उपोषण चालू राहू द्या। अरे उपोषण मग चालू राहून मग काय फायदा आहे? तुम्ही त्या सोमवार मंगळवारी साहेबांनी एकदा दिला साहेब। अरे बाबा, असं कशाला जीवाला आपले त्रास करून घ्यायचा? तुमच्या बरोबर आहे ना आम्ही, सरकार तुमचंच आहे ना, सरकार कोणाचं आहे? सरकार तुमचं आहे, तुमच्यासाठीच आहे। त्यामुळे जे काही फडाव मी तातडीने सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। चालेल आणि म्हणून ओके। हो सर, हो सर, 1 मिनिट, एक दुसरे रोशन भाऊ आहे, एकदम त्याची तब्येत खराब झाली आहे, बोल ना। हॅलो, नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। आता बोलणं झालं माझं, अधिकाऱ्यांशी झालं, मंत्र्यांशी झालंय, आणि तात्काळ ताबडतोब निर्णय घेण्याचं त्यांना सूचना दिलेल्या आहेत। किशोरप्पा ते मंगळवार बुधवारी त्यांना भेटेल, आणि सगळे जे विषय जे आहेत ते मार्गी लागतील।